मानवत शहरातील मुख्य रस्त्यावर महिलांसाठी प्रसाधन गृहाची उभारणी, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी मानवत तालुका रेल्वे आणि विकास संघर्ष कृती समितीच्या वतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक कोमल सावळे यांना 3 एप्रिल 2025 रोजी दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आहे। तर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधिमंडळ अधिवेशनामध्ये घोषित केले की अकृषी धारा कर वसुली रद्द करण्यात आली आहे। मात्र प्रशासनाच्या या कर वसुलीमुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण निर्माण झाले। त्यामुळे अकृषी धारा कर वसुली थांबविण्याची कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी असं या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले। निवेदन देतेवेळी डॉक्टर विजयकुमार तोष्णीवाल, प्रसाद जोशी, श्याम झाडगावकर, कृष्णा वाकळे, मयूर पवार, गोपाळ लाड, प्रकाश करपे, संजू लड्डा, कपिल उदावंत, लक्ष्मण गुंडाळे, संजय नाईक, मोहन बारहाते, सूर्यप्रकाश तिवारी सह अनेक जण उपस्थित होते। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की अकृषी कर लावला जाणार नाही। त्याच्यामध्ये जी गॅजेटची कॉपी आली त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अनुषंगाने सगळ्यांचे जे नेतृत्व करायचे अध्यक्ष सगळे आणि काल बैठकीत असं ठरलं की आता आपल्या जे काही समस्या आहेत त्याविषयी आपण निवेदन द्यावं प्रशासनाला। तर ते निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे उपस्थित आहोत। अकृषक कराच्या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी आला। मला या सभागृहाला सूचित करायचं आहे 4 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील निवासी, वाणिज्य आणि औद्योगिक वापराखालील जमिनीवर संपूर्ण अकृषक कर राज्याने रद्द केलेला आहे। महाराष्ट्र न्यूजसाठी विलास पाटील, मानवत, परभणी।